नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट सचिन मोरे तुमचं स्वागत करतो डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा कायदा ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण घेणार आहोत पुरावा कायद्याचं रिव्हिजन लेक्चर. तर मला असं महत्वाचं एक सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडनं पुरावा कायद्याची मी तयार केलेली नोट्सची PDF फाईल ही व्हॉट्सअपद्वारे घेतलेली आहे आणि यूट्यूबवर माझे पुरावा कायद्याचे लेक्चर्स आहेत. ते लेक्चर्स ॲडव्होकेट सचिन मोरे PSI लॉ ह्या नावाने यूट्यूबवर अकाउंट आहे, त्यावर तुम्हाला बघायला मिळतील. एकूण 6 लेक्चरमध्ये तुमच्या मुख्य परीक्षेतील 300 गुणांपैकी 20 मार्कांसाठी असलेला हा जो पुरावा कायदा आहे, त्या पुरावा कायद्याचे लेक्चर्स 6 लेक्चर्स मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पुरावा कायद्याचा कव्हर केलेला आहे. तर मी दिलेली जी नोट्स आहे ती नोट्स झेरॉक्स करायची, PDF फाईल जी दिली ती झेरॉक्स करायची आणि लेक्चर ऐकत असताना ती नोट्स समोर ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला विषयाचं आकलन जे आहे ते चांगलं होईल. तर मी असं गृहीत धरतोय की ज्यांनी माझ्याकडनं आजपर्यंत नोट्सच्या PDF फाईल घेतल्या आणि लेक्चर्सच्या लिंक घेतलेल्या आहे, तर त्यांनी संपूर्ण लेक्चर्स ऐकलेले आहे आणि नोट्स चांगल्या पद्धतीने वाचली, अभ्यासली आहे. तेव्हा आता त्यांनी हे रिव्हिजन लेक्चर ऐकायला हरकत नाही. तसेच जे कोणी हे माझं लेक्चर रिव्हिजन लेक्चर आज पहिल्यांदाच माझं ऐकताय, याच्या अगोदरचे लेक्चर ऐकलेले नाही, तर त्यांना माझी कृपया विनंती आहे की सर्वप्रथम त्यांनी मला कॉल करून 98-220-72-871 हा माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर पण आहे. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 98-220-72-871 या नंबरवर मला कॉल करावा, व्हॉट्सअपवर मेसेज करावा नाव टाकून. मी तिथे तुम्हाला नोट्सची PDF फाईल देईल, ती तुम्ही झेरॉक्स करावी आणि माझे युट्यूबवर ॲडव्होकेट सचिन मोरे PSI लॉ या नावाने असलेले जे युट्यूब अकाउंट आहे त्यावरील पुरावा कायद्याचे 6 लेक्चर्स आहे. एकूण 6.5 तासाच्या आसपास तो कालावधी आहे 6 लेक्चर्सचा. ते सगळं व्यवस्थित तुम्ही लेक्चर्स ऐकावे, नोट्स अभ्यासावी आणि त्यानंतर हे रिव्हिजन लेक्चर तुम्ही ऐकावे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने रिव्हिजन लेक्चर घेण्याचा हेतू काय? तर आपण एकूण कायद्यांपैकी सर्वप्रथम हा पुरावा कायदा अभ्यासायला घेतलेला आहे आणि तो आता पूर्ण झालेला आहे. तर जवळपास 6.5 तासांमध्ये जो शिकलेला पुरावा कायदा आहे आपण 6 लेक्चरमध्ये, तो आज आपल्याला कमीत कमी किती वेळेमध्ये सगळ्या तरतुदींसह चांगल्या पद्धतीने सांगता येतो, बोलता येतो किंवा चर्चा करता येते, हे आपल्याला बघायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास रिव्हिजन करता यायला हवा, जेणेकरून जेव्हा आपली मुख्य परीक्षा एक 15 ते 20 दिवसाच्या अंतरावर आलेली असेल आणि तेव्हा आपल्याला खूप सारे विषय हे रिवाइज करायचे असतात आणि आजपासूनच जर आपण अशा पद्धतीने, जेव्हा अजून जाहिरातही आलेली नाहीये, तर जर आपण अशा पद्धतीने रिव्हिजन करायची सुरुवात जर आजपासून केलेली असेल, तर त्या मुख्य परीक्षेच्या 8-15 दिवस अगोदरच्या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यास करणं खूप सोपं जातं, आत्मविश्वास वाढवणारं असतं आणि ज्या काही छोट्या फार चुका या होऊ शकतात की जे क्वालिटी क्वेश्चन्स असतात आयोगाचे, तर त्या चुका आपल्याकडे वारंवार चांगल्या पद्धतीने केलेल्या रिव्हिजनमुळे टाळल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो, या रिव्हिजन लेक्चर्स तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या अभ्यासामध्ये एक परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण पुरावा कायद्याच्या रिव्हिजन लेक्चरला सुरुवात करूया. कलम 1, संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ. या कायद्याचं संक्षिप्त नाव भारतीय पुरावा अधिनियम 1872 आहे. याचा विस्तार, तर जेव्हा हा कायदा 1 सप्टेंबर 1872 लागू झाला, तेव्हा जम्मू काश्मीर खेरीज करून उर्वरित भारत अशा प्रकारची तरतूद कलम 1 मध्ये होती. परंतु 2019 साली 370 कलम भारतीय राज्यघटनेचं रद्द झाल्यामुळे
पुरावा कायद्यातला हा जो जम्मू काश्मीर खेरीज करून हे जे शब्द आहे ते वगळण्यात आले, त्यामुळे आता संपूर्ण भारतभर पुरावा कायदा लागू आहे. यातला जो तिसरा मुद्दा येतो याचा प्रारंभ, तो खरं तर मी आत्ताच सांगितला की 1 सप्टेंबर 1872 पासून पुरावा कायदा लागू झालेला आहे किंवा तुम्ही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे असं म्हणू शकता. हाही प्रश्न आयोगाने पूर्वी विचारलेला आहे. कलम 2 रद्द झालेला आहे. पुढचं कलम आहे कलम 3. या कलमामध्ये आपल्याला 10 व्याख्या बघायच्या आहे. कलम 3 मधल्या 10 आणि कलम 4 मधल्या 3 या 13 व्याख्या ज्या आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत. यांचा अर्थ चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर समजलेला असेल तर पुढचा पुरावा कायदा खूपच सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येतो. पुरावा कायद्यातल्या कलम 3 मधल्या ह्या 10 आणि कलम 4 मधल्या 3 व्याख्या बघण्याच्या अगोदर आपण पुरावा कायदा भौगोलिक दृष्ट्या आपण बघितलं की तो आता संपूर्ण भारतभर लागू आहे, परंतु प्रकरण परत्वे तो कुठे लागू आहे याबद्दल आपण माहिती घेऊ. कुठे लागू आहे यासाठी आपलं न्या हे 2 अक्षरी निमोनिक्स आहे. तर नेहमीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयामध्ये पुरावा कायदा लागू आहे. सर्वसाधारण लष्करी न्यायालयाला पुरावा कायदा, कोर्ट मार्शलला पुरावा कायदा लागू आहे. फक्त भूदल, नौदल, वायुदल ह्या कायद्यांखाली भरवलेल्या लष्करी न्यायालयांना पुरावा कायदा लागू नाही. मग हा पुरावा कायदा कुठे लागू नाही तर त्याचं निमोनिक्स आपलं ल प्र ल असं 3 अक्षरी निमोनिक्स आहे. त्यातलं ल पहिलं म्हणजे लवादा पुढील कार्यवाहीला पुरावा कायदा लागू नाही. प्रतिज्ञापत्राला पुरावा कायदा लागू नाही. आणि तिसरं अक्षर येतं निमोनिक्स मधलं ल प्र ल मधलं ल, तिसरं अक्षर भूदल, नौदल, वायुदल कायद्याखाली जे भरवलेले न्यायालय असतात, लष्करी न्यायालय, तिथं पुरावा कायदा लागू नाही. तर पुन्हा लक्षात घ्या, जर सर्वसाधारणपणे लष्करी न्यायालयाला पुरावा कायदा लागू आहे का तर तुम्ही त्याचं उत्तर होय द्यायचं. आणि भूदल, नौदल, वायुदल कायद्याखाली भरवलेले जे न्यायालय असतात तिथे मात्र पुरावा कायदा लागू नाही असं उत्तर द्यायचं आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्युडिशियल प्रोसिडिंग, न्यायिक कार्यवाही कशाला म्हणायचं. जेव्हा न्यायालयाला 2 व्यक्ती किंवा 2 समूह यांच्यातील हक्क, संबंध याचा निर्णय लावायचा असतो तेव्हा त्या कार्यवाहीला न्यायिक कार्यवाही, ज्युडिशियल प्रोसिडिंग असं म्हणतात. तसा हेतू नसेल, तसा हेतू म्हणजे काय की 2 व्यक्ती 2 समूह यांच्यातील हक्क संबंधाचा निर्णय लावायचा नसेल तर तिला न्यायिक कार्यवाही म्हणता येणार नाही. तुम्हाला याच्यावर सुद्धा पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर काही उदाहरणं आहेत ते आपण बघू. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो ग्रामपंचायतीची कार्यालयीन चौकशी करतो. तर अशा प्रकारे झेडपीच्या सीओने ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन तपासणी करण्याला, चौकशी करण्याला न्यायिक कार्यवाही म्हणत नाही. शासनाच्या आदेशानुसार रस्ता, धरण किंवा काही शासकीय प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी कलेक्टर जी चौकशी करतो तिलाही न्यायिक कार्यवाही म्हणता येत नाही. किंवा एखादं बेवारस प्रत जे आहे ते नेमकं कोणाचं आहे ती ओळख पटविण्यासाठी केलेली चौकशी आहे तिलाही न्यायिक कार्यवाही म्हणत नाही. तर अशा प्रकारे न्यायिक कार्यवाही म्हणजे काय हे आपण बघितलं. पुढे कलम 3 मध्ये एकूण ज्या 10 व्याख्या आहेत त्या आपण आता बघूया. यातली पहिली व्याख्या आहे कोर्ट, न्यायालय. कोर्ट या व्याख्येमध्ये सर्व न्यायाधीश, सर्व दंडाधिकारी आणि तिसरं ज्यांना शपथेवर पुरावा घेण्याचा अधिकार आहे अशा तिघांचा समावेश होतो. न्यायाधीश, दंडाधिकारी आणि शपथेवर पुरावा घेण्याचा अधिकार असणारे या तिघांचा समावेश होतो. आणि कटाक्षाने लक्षात ठेवा, लवादाचा समावेश आर्बिट्रेटर, नोट्स मध्ये माझ्या लेक्चर्स मध्ये सविस्तर माहिती दिलेली, ते वाचून घ्या, ऐकून घ्या. लवादाचा समावेश कोर्ट या व्याख्येमध्ये होत नाही. लवादाच्या कामकाजापुढे नैसर्गिक न्याय तत्वांचा वापर केला जातो. दुसरी व्याख्या आहे तथ्य, फॅक्ट कशाला म्हणायचं. तथ्य यामध्ये इंद्रियाला जाणवणारी किंवा काही जण याला समानार्थी शब्द इंद्रिय गोचर होणारी असाही शब्द प्रयोग करतात. इंद्रियाला जाणवणारी कोणतीही वस्तू, परिस्थिती आणि वस्तूंमधील संबंध
आणि व्याख्येचा दुसरा भाग, कोणत्याही व्यक्तीला जिचे भान होऊ शकते अशी मानसिक अवस्था अभिप्रेत व समाविष्ट आहे. मग तथ्यामध्ये काय येतं आपण पुन्हा बघू. कोणतीही वस्तू, परिस्थिती आणि वस्तूंमधील संबंध, आणि दुसऱ्या ओळीतला महत्वाचा भाग म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जिचे भान होऊ शकते अशी मानसिक अवस्था यांचा समावेश तथ्य या व्याख्येत होतो. या व्याख्येखाली 5 उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्ही नोट्समध्ये वाचून घ्या. तिसरी व्याख्या आहे संबंध, रिलेव्हंट. या अधिनियमात उपबंधित केल्यानुसार, आता कुठे उपबंधित केलेलं आहे, प्रकरण 2 जे आहे पुरावा कायद्याचं, ते संपूर्ण प्रकरण हे तथ्यांच्या संबंधतेविषयी, रूल्स ऑफ रिलेव्हन्सी यावर आधारलेलं आहे. म्हणजे तथ्य कसे एकमेकांशी संबंध, रिलेव्हंट असतात हेच सांगितलेले कलम 5 पासून 55 पर्यंत. पुन्हा एकदा बघू आपण. या अधिनियमात उपबंधित केल्यानुसार, म्हणजेच प्रकरण 2 कलम 5 ते 55 मध्ये उपबंधित केल्याप्रमाणे एक तथ्य दुसऱ्या तथ्याशी संबंधित असेल तर पहिले तथ्य हे दुसऱ्याशी संबंध, रिलेव्हंट आहे असं म्हटलं जातं. आपण चौथी व्याख्या बघणार आहोत आता. वाद तथ्य, फॅक्टिन इश्यू. जे तथ्य निव्वळ तेच तेवढे किंवा इतर तथ्यांच्या जोडीने लक्षात घेतल्यास 2, 2, 3, 4 च्या फॉर्म्युल्याने आपण ही व्याख्या लक्षात ठेवणार आहोत. जे तथ्य निव्वळ तेच तेवढे किंवा इतर तथ्यांच्या जोडीने लक्षात घेतल्यास कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेलं म्हणजे मान्य केलेलं किंवा नाकबूल केलेलं. पण काय प्रपादन आणि नाकबूल केलेलं, तर हक्क, निसमर्थता, दायित्व यांचे अस्तित्व, नास्तित्व, स्वरूप, व्याप्ती अपरिहार्यपणे निष्पन्न होते, त्यांना वादतथ्य असे म्हणायचे. याच्याखाली 2 उदाहरणं दिलेली आहे नोट्समध्ये, ती वाचून घ्यावी. 5वी व्याख्या आहे दस्तऐवज. अक्षरे, आकडे, आकृत्या, चिन्हे यांच्या साहाय्याने कोणत्याही पदार्थावर जर मजकूर व्यक्त केला असेल तर त्याला दस्तऐवज म्हणायचं आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक अभिलेखांचा समावेश आता दस्तऐवज या व्याख्येमध्ये होतो. पुढची व्याख्या आहे पुरावा. पुरावा 2 प्रकारचा सांगितलेला आहे, तोंडी पुरावा आणि लेखी पुरावा. तोंडी पुरावा, न्यायालय जी कथने करण्यास साक्षीदारांना आवश्यक करते किंवा परवानगी देते त्यांना तोंडी पुरावा किंवा साक्ष असे म्हणतात. आणि लेखी पुरावा, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेले सर्व दस्तऐवज म्हणजे लेखी पुरावा होय. 7वी व्याख्या शाबित. जेव्हा आपणापुढील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर एखादे तथ्य अस्तित्वात आहे असा न्यायालयाचा समज होतो, किंवा व्याख्येचा दुसरा भाग, व्यवहारदृष्टी असलेल्या व्यक्तीने त्या तथ्याचे ते तथ्य अस्तित्वात आहे असे समजून त्या प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे इतके त्या तथ्याचे अस्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते, तेव्हा ते तथ्य शाबित झाले असे म्हणतात. 8वी व्याख्या नाशाबित. शाबितच्या व्याख्येमध्ये अस्तित्वचं करायचं नास्तित्व, आणि आहे हा शब्द 2 ठिकाणी आला तो करायचा नाही. नाशाबित, जेव्हा आपणापुढील सर्व बाबींचा म्हणजे न्यायालयापुढील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर एखादे तथ्य अस्तित्वात नाही असा न्यायालयाचा समज होतो, किंवा व्यवहारदृष्टी असलेल्या व्यक्तीने ते तथ्य अस्तित्वात नाही असे समजून त्या प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे इतके त्या तथ्याचे नास्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते, तेव्हा ते तथ्य नाशाबित झाले असे म्हणतात. पुढची व्याख्या 9वी बिनशाबित. जेव्हा एखादे तथ्य शाबितही होत नाही व नाशाबितही होत नाही तेव्हा ते बिनशाबित राहिले असे म्हणतात. आणि 10वी व्याख्या भारत. कलम 3 मधल्या 10 व्याख्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. कलम 4 मधल्या 3 व्याख्या आता आपण सुरुवात करूया. यामध्ये आपल्याला 3 व्याख्या घ्यायच्या. पहिली जी आहे ती गृहीत धरता येईल, मे प्रिझ्युम. दुसरी गृहीत धरील, शॅल प्रिझ्युम. आणि तिसरी निर्णायक पुरावा, कॉन्क्लुसिव्ह प्रूफ. पहिली व्याख्या घेऊ आपण, गृहीत धरता येईल. जेव्हा या अधिनियमाद्वारे उपबंधित केलेले असेल की न्यायालयाला एखादे तथ्य गृहीत धरता येईल, जोपर्यंत ते नाशाबित होत नाही तोपर्यंत ते शाबित असल्याचे न्यायालय मानेल, नाहीतर त्याचा पुरावा मागू शकेल. दुसरी व्याख्या गृहीत धरील, शॅल प्रिझ्युम.
जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे निर्देशित, अगोदरच्या व्याख्येत होतं उपबंधित, आता आहे निर्देशित, इथं डायरेक्शन आहे. जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे निर्देशित केलेले असेल की एखादे तथ्य नाशाबित होत नाही तोपर्यंत ते तथ्य शाबित असल्याचे मानील. कलम 4 मधली तिसरी व्याख्या आहे निर्णायक पुरावा, कॉन्क्लुसिव्ह प्रूफ. जेव्हा या अधिनियमाद्वारे एखादे तथ्य हे दुसऱ्या तथ्याचा निर्णायक पुरावा असल्याचे ठरवण्यात आले असेल तेव्हा न्यायालय हे पहिल्या तथ्याच्या शाबितीवरून दुसरे तथ्य शाबित असल्याचे मानेल आणि ते तथ्य नाशाबित करण्यासाठी मुभा म्हणजे संधी देणार नाही. आपल्या अभ्यासातलं पुढचं प्रकरण आहे 2 तथ्यांच्या संबंधतेविषयी, रूल्स ऑफ रिलेव्हन्सी. आपण कलम 3 मधल्या ज्या 10 व्याख्या बघितल्या त्यातली जी तिसरी व्याख्या होती संबंध, रिलेव्हंट, ती अशी होती, या अधिनियमात उपबंधित केल्यानुसार. कुठे उपबंधित केलेलं आहे तर ह्या प्रकरण 2 मध्ये कलम 5 ते 55 मध्ये उपबंधित केलेलं आहे की तथ्य हे एकमेकांशी संबंध कसे होतात. ती व्याख्या अशी होती, या अधिनियमात उपबंधित केल्यानुसार जेव्हा एखादे तथ्य हे दुसऱ्या तथ्याशी संबंधित असेल तेव्हा पहिले तथ्य हे दुसऱ्याशी संबंध म्हणजे रिलेव्हंट असते. आणि ते कसे रिलेव्हंट असते, कसे संबंध असते ते नियमच सगळे प्रकरण 2 मध्ये कलम 5 ते 55 मध्ये दिलेले आहेत. आणि यातले आपल्या अभ्यासामध्ये आहे कलम 8, कलम 9, कलम 24 पासून 32 उपकलम 1, त्यानंतर आहे कलम 45, 47, कलम 53 आणि 54. कलम 8 हेतू, पूर्वतयारी, पूर्वीचे व नंतरचे वर्तन. कोणतेही तथ्य हे वाद तथ्याच्या किंवा संबंध तथ्याच्या हेतूचे किंवा पूर्वतयारीचे दर्शक घटक असते तेव्हा ते संबंध तथ्य असते. तसेच कोणत्याही दाव्याच्या किंवा कार्यवाहीच्या बाबतीत असलेले वाद तथ्य आणि संबंध तथ्य यांच्यातील पक्षकार किंवा अभिकर्त्याच्या वर्तनाचा प्रभाव जर एखाद्या तथ्यावर पडत असेल किंवा एखाद्या तथ्याचा प्रभाव त्या पक्षकार किंवा अभिकर्त्याच्या वर्तनावर पडत असेल तरी ते तथ्य संबंध तथ्य असते. मग असा प्रभाव अगोदर पडत असो किंवा नंतर पडत असो. या कलमाखाली 2 स्पष्टीकरण आहे. त्यातलं पहिलं स्पष्टीकरण, वर्तन ह्या शब्दात कथनांचा समावेश होत नाही, मात्र त्या कथनाहून अन्य अशी कृती करताना केलेली जी कथने असतील तर मात्र गोष्ट वेगळी. याचा अर्थ असा की कथन पण आहे आणि कथनाहून अन्य अशी वेगळी कृती पण आहे, त्यावेळेस मात्र त्या कथनांचा समावेश वर्तन या शब्दामध्ये होईल. आणि स्पष्टीकरण 1 मध्ये हा जो काही कथनांबद्दल खुलासा दिलेला आहे हा फक्त कलम 8 पुरताच मर्यादित आहे. ह्या कायद्यातील इतर कलमांखाली कुठे जो कथन शब्द येईल तिथे मात्र याचा संबंध नसेल. पुढचं स्पष्टीकरण आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे संबंध तथ्य असेल आणि एखाद्या तथ्याचा त्या व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पडत असेल, त्याला ऐकू येईल किंवा त्याच्या समक्ष जर काही बोललेलं असेल आणि याचा त्या व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होत असेल तेव्हा ते कथन हे संबंध तथ्य असते. कलम 8 खाली एकूण 11 उदाहरणं दिलेली आहे आणि ती अतिशय महत्वाची आहे. त्यातलं कोणतंही उदाहरण आपल्याला पेपरला येऊ शकतं आणि हे कोणत्या कलमानुसार संबंध आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं. या 11 उदाहरणांपैकी पहिली जी 9 उदाहरणं आहे ही तुलनेने सोपी आहे, तुम्ही ती नोट्समध्ये वाचावी. कलम 10 आणि 11 हे दोन्ही सारखेच आहे, फक्त त्यामध्ये फरक, एकामध्ये जबरी चोरी आणि एकामध्ये जो आहे तो जबरी संभोग असा शब्द प्रयोगांचाच फरक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, 10 आणि 11 आता मी तुम्हाला एकत्र सांगतो की पीडित व्यक्तीने जर जबरी संभोग झाला किंवा जबरी चोरी झाली याबद्दल फिर्याद न देता असंच मित्राला, नातेवाईकाला जर कुणाला दुःख व्यतीत करत असल्यासारखं सांगितलं तर ते कलम 8 खाली संबंध ठरणार नाही. मात्र फिर्याद पोलीस स्टेशनला देत असताना जर ते कथन केलेलं आहे तर मात्र ते कलम 8 खाली संबंध ठरेल. तर कसं संबंध ठरेल
हे जे 9 उदाहरण क्रमांक 10 आणि 11 आहे हे स्पष्टीकरण क्रमांक 1 की वर्तन ह्या शब्दात कथनांचा समावेश होत नाही, कथनाहून अन्य अशी कृती करत असताना केलेलं कथन मात्र संबंध ठरते. तर मग इथे फिर्याद देणं ही एक स्वतंत्र कृती झाली आणि त्यावेळेस कथन करणं म्हणून ते स्पष्टीकरण 1 नुसार जे आहे ते कलम 8 खाली संबंध ठरेल. पुढचं कलम आहे कलम क्रमांक 9. त्याचं शीर्षक आहे संबंध तथ्यांचा खुलासा करणारी आणि ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर आवश्यक असलेली तथ्ये. एखादे वादनिविष्ट तथ्य किंवा संबंध तथ्य यांचा खुलासा करणारी किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी आवश्यक असलेली जी तथ्य असतात ती संबंध तथ्य असतात. तसेच वादनिविष्ट तथ्य व संबंध तथ्य यांच्यामुळे जे अनुमान सूचित होते ते अनुमानाला पुष्टी देणारे किंवा ते अनुमान खंडित करणारे जे तथ्य असतात ते सुद्धा संबंध तथ्य असतात. तसेच ज्या तथ्यांमुळे वस्तूची व्यक्तीची ओळख पटवली जाते ते तथ्य सुद्धा संबंधित असतात. तसेच ज्यांनी तथ्य घडवून आणले त्या पक्षकारांमधील संबंध ज्या तथ्यांमुळे स्पष्ट होतो ते तथ्य सुद्धा संबंध असतात. मित्रांनो, कलम 9 खाली एकूण 6 उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. ते अतिशय महत्वाची आहे, नोट्समध्ये तुम्ही वाचून घ्या. मी एक महत्वाचं उदाहरण का ज्याच्यात चूक होऊ शकते त्याबद्दल इथं सांगणार आहे. मृत्यूपत्राचं उदाहरण कलम 8 खाली सुद्धा दिलेलं आहे आणि मृत्यूपत्राचं उदाहरण कलम 9 खाली सुद्धा दिलेलं आहे. त्यातला फरक आपण लक्षात घेऊ. कलम 8चं शीर्षक आहे हेतुपूर्व तयारी पूर्वीचे व नंतरचे वर्तन. त्याच्या खाली कलम 8 खाली जे मृत्यूपत्राचं उदाहरण आहे ते असं आहे की किरणला मृत्यूपत्र तयार करायचं आहे. तो त्याच्या एका मित्राच्या ओळखीने एका वकिलाकडे गेला, मृत्यूपत्राचे काही नमुने तयार केले, ते त्याने वाचले, त्याला ते काही पसंत पडले नाही, पुन्हा नवे बनवले, मृत्यूपत्र बनवलं. तर अशा प्रकारे मृत्यूपत्र बनवायचं आहे हा हेतू आहे. तयारी मित्राकडनं माहिती घेऊन एका वकिलाकडे जाणं आहे, ते त्यासाठीचे नमुने बनवणं आहे. हे सगळं कलम 8 खाली संबंध ठरतं. आणि कलम 9 खाली जे मृत्यूपत्राचं उदाहरण आहे तर त्याचं आपण कलम 9चं शीर्षक बघू. संबंध तथ्यांचा खुलासा करणारी आणि ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तथ्य असं त्याचं शीर्षक आहे. तर लक्षात घ्या, कलम 9 खालचं जे मृत्यूपत्राचं उदाहरण आहे ते कसं आहे. अमुक एक मृत्यूपत्र हे किरणचंच आहे की नाही हे न्यायालयाला ठरवायचं आहे. जर मृत्यूपत्रामध्ये सांगितलेली मालमत्ता, मग ती बँकेतले पैसे, सोनं नाणं, जमीन, फ्लॅट जे काही असो, तसेच मृत्यूपत्रात त्याने त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे जे वारस आहे, पत्नी, मुलगा, मुलगी, जे काय ते जे काही मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे वास्तवात सुद्धा तसंच आहे. जे मृत्यूपत्रात जसं बँकेतले पैसे, सोनं नाणं, फ्लॅट, जमीन लिहिलं तेच वास्तवात तेवढं त्याच बँकेत पैसे, त्याच बँकेच्या लॉकरमध्ये सोनं, त्याच्यानंतर अमुक शहरामध्ये फ्लॅट, अमुक गावात जमीन असं आहे. तसंच मृत्यूपत्रात पत्नी, मुलगा किती, मुलगी किती ते जे लिहिलेलं आहे तसंच त्याच्या वास्तवात सुद्धा आहे. त्यामुळे हे उदाहरण जे आहे ते कलम 9 खाली ठरणार आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या काही अशा छोट्या छोट्या जागा असतात की चांगला अभ्यास असून सुद्धा सूक्ष्म भेदाकडे जर लक्ष दिलं नाही तर आपल्याकडे हक्काचा मार्क जाऊ शकतो. याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम 24 पासून 32(1) पर्यंत सलग आहे आपल्याला. त्यातले 24 ते 31 हे कबुली जबाबा संदर्भात आहे. त्यातलं 24 ते 30 ची फोड आपण अशी केली. 24 ते 30 हे एकूण 7 कलम होतात. त्या 7 ची फोड आपण अशी केली. 3 कलम, नंतर मध्ये एक 27व आणि पुन्हा खाली 3 कलम. मग त्यातले जे पहिले 3 आहे त्या 3 कलमानुसार मिळालेला कबुली जबाब न्यायालयात ग्राह्य नसतो. मधलं जे 27 आहे त्या कलमानुसार मिळालेला कबुली जबाबाचा माहितीचा काही भाग साबित करता येतो, काही भाग नाही करता येत. आणि 28, 29, 30 या शेवटच्या 3 कलमानुसार मिळालेला कबुली जबाब जो आहे तो न्यायालयात साबित करता येतो. आता आपण एक एक कलम सविस्तर घेऊ.
कलम 24 धमकी प्रलोभन वचनचा प्रभाव आहे असं जर न्यायालयाचं मत झालं तर तो कबुली जबाब न्यायालयात असंबद्ध असतो, म्हणजे ग्राह्य धरला जात नाही. कलम 25 एकाच ओळीचा आहे, पोलिसांकडे दिलेला कबुली जबाब शाबित करावयाचा नाही. कलम 26 पोलिसांच्या हवालतीत असलेला कबुली जबाब शाबित करावयाचा नाही, मात्र पोलिसांच्या हवालतीत आणि दंडाधिकाऱ्याच्या समक्ष मिळवलेला कबुली जबाब जो आहे तो न्यायालयात ग्राह्य धरला जातो किंवा शाबित करता येतो. कलम 27 आरोपीकडून मिळालेल्या माहितीचा किती भाग शाबित करता येईल. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या जितक्या भागामुळे एखादे तथ्य निसंदिग्धपणे उघडकीस येईल, माहितीचा तितकाच भाग शाबित करता येईल. कलम 28 24च्या विरुद्धार्थाचे धमकी प्रलोभन वचनचा प्रभाव नाहीसा झाला असं जर न्यायालयाचं मत झालं तर तो कबुली जबाब न्यायालयात ग्राह्य असतो. कलम 29 अन्यथा संबंध असलेला कबुली जबाब गुप्ततेचं वचन इत्यादी कारणांमुळे असंबद्ध नसतो, तर तो न्यायालयात ग्राह्य धरला जातो. आता ह्या शीर्षकाची जी सुरुवात आहे अन्यथा संबंध असलेला कबुली जबाब, म्हणजे याचा अर्थ का त्याला 24, 25, 26 कलमांची बाधा नाहीये, तो न्यायालयात ग्राह्य धरण्याजोगता आहे. फक्त तो 5 प्रकारच्या ट्रिक्स आहे का ज्याद्वारे तो मिळवलेला आहे. जरी अशा प्रकारे तो मिळवलेला असला तरीही तो न्यायालयात ग्राह्य धरला जातो. मग ह्या 5 ट्रिक्स, हे 5 महत्वाचे शब्द काय आहे त्याच्यासाठी आपण निमोनिक्स केलेलं आहे. वजन बघू. पहिलं अक्षर येतं आपलं व, आरोपीची वंचना करून मिळवलेला कबुली जबाब. दुसरं अक्षर येतं ज, जरूर नसलेल्या प्रश्नाचे उत्तरादाखल मिळवलेला कबुली जबाब. न, नशेच्या प्रभावाखाली दिलेला कबुली जबाब. ब, बजावला नाही का तुझ्या विरुद्ध हा कबुली जबाब पुरावा म्हणून वापरला जाईल तरी तो कबुली न्यायालयात ग्राह्य असतो. आणि गुप्ततेचं वचन देऊन मिळवलेला कबुली जबाब. अशा 5 प्रकारे जरी कबुली जबाब मिळवलेला असला तरीही तो न्यायालयात ग्राह्य असतो. आणि कलम 30 संयुक्त संपरीक्षा चालू असेल तेव्हा अनेक आरोपींपैकी एका आरोपीने जर दिलेला कबुली जबाब शाबित झालेला असेल आणि तो त्याला स्वतःला आणि त्याच्या सह आरोपींना बाधक ठरणारा असेल तर न्यायालय तो कबुली जबाब देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आणि त्याच्या सह आरोपींविरुद्ध विचारात घेऊ शकते. कलम 31 कबुल्या हा निर्णायक पुरावा नाही, परंतु त्या प्रतिष्ठंभात्मक आहे. म्हणजेच एकदा कबुली जबाब दिल्यानंतर एक प्रकारचं बंधन देणाऱ्यावर येतं, त्याला त्याच्या विपरीत किंवा विरुद्ध अर्थाचं नंतर बोलता येत नाही. आता आपण अभ्यासणार आहोत मृत्यूपूर्व जबाब, डाईंग डिक्लेरेशन. कलम 32 याचं शीर्षक आहे जी व्यक्ती मृत्यू पावली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही वगैरे अशा व्यक्तींनी केलेली संबंध तथ्ये पुढील प्रसंगी संबंध असतात. यामध्ये 4 प्रकारच्या व्यक्ती सांगितलेल्या आहेत. जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे, जी व्यक्ती साक्ष देण्यास असमर्थ आहे, किंवा ज्या व्यक्तीचा शोध लागू शकत नाही, किंवा ज्या व्यक्तीला न्यायालयामध्ये साक्ष देण्यास येण्यासाठी खूप विलंब किंवा खर्च होईल आणि त्या व्यक्तीला न्यायालयात बोलवणं न्यायालयाला गैरवाजवी वाटते, तर अशा व्यक्तींनी पुढील प्रसंगी केलेले कथन हे संबंध असतात. 32 खाली एकूण 8 उपकलम आहे. त्यातलं डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेसाठी 32चं उपकलम 1 इतकंच आहे आणि ते आहे 32चं उपकलम 1. त्याचं शीर्षक आपण म्हणता येईल जेव्हा ते मृत्यूच्या कारणाशी संबंधित असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचा प्रश्न उपस्थित झालेला असेल किंवा ज्या घडामोडीचं पर्यवसन तिच्या मृत्यूमध्ये झालेलं असेल तर त्या बाबतीत तिने करून ठेवलेलं कथन हे संबंध असते. भले असं कथन करते वेळी त्या व्यक्तीला मृत्यू अपेक्षित असो किंवा नसो तरी ते कथन संबंध असते. मृत्यूपूर्व जबाबाचा मित्रांनो कोणत्याही प्रकारे फॉर्मॅट नमुना नाहीये. जसं आपण MPSCचा फॉर्म भरतो किंवा माहिती
च्या अधिकारात आपण अर्ज करतो त्याचा एक नमुना असतो, तसा मृत्यूपूर्व जबाबाचा कोणताही फॉर्मॅट नाहीये. शक्यतो तो प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतो. मृत्यूपूर्व जबाब हा हावभाव खानाखुनाच्या साह्याने लेखी तोंडी अशा पद्धतीने घेता येतो. मृत्यूपूर्व जबाबाला आधार तत्व काय आहे? मृत्यूच्या समीप असताना कोणीही खोटे बोलत नाही हे आधार तत्व मृत्यूपूर्व जबाबासाठी आहे. तसेच अशाही शब्दात सांगितलं जातं की ईश्वराच्या भेटीला निघालेला जो व्यक्ती आहे तो कधीही खोटं बोलत नाही हे आधार तत्व. म्हणूनच 32च्या उपकलम 1 खाली मृत्यूपूर्व जबाब हा संबंध तथ्य आहे. मृत्यूपूर्व जबाब कोण घेऊ शकतो? तर अमुकच एक व्यक्ती किंवा असाच एक अधिकारी मृत्यूपूर्व जबाब घेऊ शकतो असा कोणताही नियम नाही. डॉक्टर, इंजिनियर, नर्स, पोलीस, समाजातली कोणतीही व्यक्ती त्या प्रसंगात त्या व्यक्तीच्या जवळ जो कोणी असेल तो कोणीही मृत्यूपूर्व जबाब घेऊ शकतो. मृत्यूपूर्व जबाब जळीत प्रकरण, खून, हुंडाबळी अशा बाबतीत महत्वाचं ठरतं अगदी. आणि बऱ्याच प्रसंगी काय असतं की मृत्यूपूर्व जबाब दिल्यानंतरच्या काही तासात, काही दिवसांमध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो. जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याने केलेलं जे कथन आहे ते 32च्या उपकलम 1 खाली संबंध आहे. परंतु सुदैवाने ती व्यक्ती जर जिवंत राहिली, ती वाचली उपचाराने, तर पुरावा कायद्याच्या कलम 157 नुसार पुष्टीदायक पुरावा म्हणून ते ग्राह्य धरलं जातं. तर बऱ्याच वेळा काही घटनांमध्ये मृत्यूपूर्व जबाब दिल्यानंतर काही तासात, दिवसात व्यक्तीचा मृत्यू होतो, तो एक भाग. आणखी काही आपण मुद्दे बघू की एखादा बिल्डर आहे किंवा एखादा मोठा व्यापारी आहे आणि त्याला कुणी खंडणीसाठी किंवा काही कारणासाठी धमकी देत आहे, त्याच्या जीवाला भीती द्यायला वाटते. मग अशा बिल्डरने किंवा व्यापाराने पोलीस संरक्षण मिळावं, जीविताचं संरक्षण व्हावं म्हणून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनला जर अर्ज दिलेला असेल आणि असा अर्ज दिल्यानंतर भले 2-4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष कधीही त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्या प्रकरणामध्ये भले त्याच्या मृत्यूपासून खूप अगोदर त्याने तो संरक्षण मिळण्यासाठीचा अर्ज दिलेला असेल तरी त्याने संरक्षण मिळण्यासाठी दिलेला जो अर्ज आहे त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणून विचारात घेतलं जाईल. तसेच एखाद्या विवाहित महिलेने तिच्या जीवाला भीती सासरच्या मंडळींकडनं असल्याबद्दल तिचे आई वडील, भाऊ बहीण, काका काकू, कोणीही नातेवाईक, मित्र, अगदी शेजारी घरात काम करणारे नोकर चाकर असो, आसपासचे भाजीवाला, दूधवाला असो, कोणालाही जरी तिने सांगून ठेवलेलं असेल आणि तिचा जर त्यानंतर मृत्यू घडला असेल तो भले मृत्यू किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी झाला याला महत्व राहणार नाही, परंतु तिने असं जे काही कथन केलेलं असेल जीवाला भीती असल्याबद्दल तर तिचं ते कथन आहे ते मृत्यूपूर्व जबाब म्हणून विचारात घेतलं जाईल. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम 45, त्रयस्थ व्यक्तींची मते म्हणजेच तज्ज्ञांची मते. आता आपल्या कलम 45 मध्ये किती प्रकारचे तज्ज्ञ दिलेले आहे? 5 प्रकारचे तज्ज्ञ दिलेले आहे आणि त्याचं निमोनिक्स आहे आपलं विकशा हप्पी. आता हे विकशा हप्पी म्हणजे काय? विदेशी कायदा, कला, शास्त्र म्हणजे सायन्स, म्हणजे हस्ताक्षर आणि मुद्दामून 5वं जे अक्षर आहे ते इंग्रजी घेतलेले फिंगरप्रिंट्सचं फी म्हणजे मराठीत अंगुली मुद्रा. पण निमोनिक्स सोपा जावा, त्याची जुळणी व्हावी आणि लक्षात राहायला सोपं जावं म्हणून विकशा हप्पी. अशा प्रकारे विदेशी कायदा, कला, शास्त्र, हस्ताक्षर आणि फिंगरप्रिंट्स या 5ही क्षेत्रांमध्ये ज्यांना विशेष प्रकारचं ज्ञान आहे अशा व्यक्तींचं मत जेव्हा न्यायालयाला आवश्यक वाटतं तेव्हा ते ग्राह्य धरलं जातं. आणि हे 5 व्यक्ती जे आहे हे अर्थार्थी त्या न्यायाधीशापुढे चाललेल्या खटल्या दाव्याशी त्यांचा संबंध नसतो, केवळ त्यांना त्या क्षेत्रातलं विशेष कौशल्य ज्ञान आहे म्हणून त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं. म्हणूनच त्यांना या तज्ज्ञांनाच त्रयस्थ व्यक्ती म्हटलेलं आहे. पुढचं आपल्या अभ्यासातलं कलम आहे कलम 47, हस्ताक्षरा संबंधातलं मत. आता हे काय आहे कलम 47? तर लक्षात घ्या मित्रांनो, कलम 45 आणि 47 मध्ये दोन्ही ठिकाणी हस्ताक्षर हा शब्द येतो आणि
अभ्यास असूनही मुलं पेपरच्या दिवशी गडबडीत चूक करू शकतात. ती चूक आपल्याला टाळायची आहे. कलम 45 मध्ये जो आहे तो हस्ताक्षर तज्ञ आहे आणि कलम 47 मध्ये जो आहे तो हस्ताक्षराशी परिचित व्यक्ती आहे. मग आता एखाद्या व्यक्तीने लिहिलेले आहे असे जे दुसऱ्या व्यक्तीने पाहिलेलं आहे किंवा उत्तरादाखल म्हणून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला केलेलं लिखाण सादर करण्याचा शिरस्ता आहे, तर अशा प्रकारे तो व्यक्ती त्या लिहिणाऱ्या व्यक्तीचा अक्षर हा ओळखतो, म्हणून तो अक्षराशी झाला परिचित. मग अशा प्रकारे हस्ताक्षराशी परिचित व्यक्तीचं मत कलम 47 खाली हे ग्राह्य धरलं जातं किंवा ते संबंध असतं. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम 53. फौजदारी कार्यवाहीमध्ये चांगले चारित्र्य संबंध असते, म्हणजेच ते ग्राह्य धरले जाते. कलम क्रमांक 54 त्याचं शीर्षक आहे उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट चारित्र्य संबंध नसते. फौजदारी कामामध्ये आरोपीचे चारित्र्य वाईट असेल तर ते संबंध नसते, परंतु आरोपीचं चारित्र्य चांगले आहे असा पुरावा दिलेला असेल तर त्या बाबतीत त्याचे चारित्र्य वाईट आहे हे तथ्य संबंध ठरते. मित्रांनो, यावर एक उदाहरण देतो की एका व्यक्तीविरुद्ध चोरीचा खटला चालू आहे आणि त्याने पूर्वी सुद्धा एक चोरी केलेली होती, तिथे त्या न्यायालयाने त्याला शिक्षा दिलेली होती. तर IPC भारतीय दंड संहितेच्या कलम 75 मध्ये तुम्हाला वाढीव शिक्षेची तरतूद वाचायला मिळेल, त्याचाही ते संबंध येतो बघा. तर त्याने पूर्वी सुद्धा चोरी केली होती आणि त्याचं पूर्वचारित्र्य वाईट आहे, त्या कोर्टाच्या निकालपत्राने ते सिद्ध झालेलं होतं. आणि मग आता पुन्हा त्याने चोरी केलेली आहे, तर ह्या खटल्यामध्ये त्याचं पूर्वचारित्र्य वाईट असल्याची जी बाब आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे. परंतु ह्याच व्यक्तीचा जर जमीन वाटपा संदर्भातला जर दावा आहे तर तिथे त्याचं पूर्वचारित्र्य वाईट असल्याचं जे तथ्य आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही. कलम 54 साठी 2 स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातलं स्पष्टीकरण क्रमांक 1, ज्या कामांमध्ये व्यक्तीचे चारित्र्य हेच वादतथ्य असेल तिथे हे कलम लागू राहणार नाही. स्पष्टीकरण क्रमांक 2, पूर्वदोष सिद्धी हे वाईट चारित्र्याचा पुरावा म्हणून वापरलं जाईल, म्हणजेच अगोदरच्या खटल्यांमध्ये झालेली शिक्षा त्याचं त्या न्यायालयाचं निकालपत्र हे पुढील वेळी वाईट चारित्र्याचा पुरावा म्हणून वापरलं जाईल. आता आपण अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक 4 तोंडी पुराव्याविषयी. मित्रांनो, या प्रकरणामध्ये अवघी 2 कलम आहे, कलम क्रमांक 59 आणि 60. त्यातलं पहिलं कलम आपण घेतोय, कलम क्रमांक 59, दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची शाबिती, असं कलम 59चं शीर्षक आहे. आणि अगदी याची तरतूद फक्त एका ओळीची आहे. दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांखेरीज इतर सर्व तथ्यांचा मजकूर हा तोंडी पुराव्याने शाबित करता येतो. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक सांगू इच्छितो, एकाच ओळीचं असलेलं हे जे कलम आहे याच्यामध्ये वरकरणी खूप सोपं वाटतं, परंतु पेपरच्या दिवशी मुलं हमखास चुका करून येतात आणि त्यांना असं वाटतं मी उत्तर बरोबर लिहिलेलं आहे. काय चूक होते लक्षात घ्या मित्रांनो. वरकरणी सोपं वाटणार हे कलम, त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. जर न्यायालयामध्ये तुम्हाला एखादा दस्तऐवज शाबित करायचा आहे तर तुम्हाला लेखी पुरावाच न्यावा लागेल. जर न्यायालयामध्ये तुम्हाला एखादा इलेक्ट्रॉनिक अभिलेख शाबित करावायचा आहे तर तुम्हाला लेखी पुरावाच न्यावा लागेल. परंतु या व्यतिरिक्त आता इतर तथ्य काय असू शकतात? इतर तथ्य मी काही पाहिले, ऐकले, काही ज्ञात झाले, तर अशा कोणत्याही प्रकारचं जे तथ्य आहे ते तोंडी पुराव्याने शाबित करता येईल. सरळ साधा सोपा अर्थ, जर तुम्हाला दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेख न्यायालयात शाबित करायचे आहे तर तिथं लेखी पुरावाच द्यावा लागेल आणि दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेख सोडून इतर जे काही तथ्य असतील ते मात्र तुम्हाला तोंडी पुराव्याने शाबित करता येतील. तर काळजीपूर्वक हे कलम जे आहे ते अभ्यासा आणि यावर कसाही क्लिष्ट रचना असलेला जरी प्रश्न आला तर थोडासा वेळ घेऊन नीट समजून
हुशारीने पर्याय निवडा की जेणेकरून आपला हक्काचा मार्ग जाणार आहे. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 60. तोंडी पुरावा प्रत्यक्ष असला पाहिजे. हे आहे त्याचं शीर्षक, तोंडी पुरावा प्रत्यक्ष असला पाहिजे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जर एखादा साक्षीदार न्यायालयामध्ये साक्ष देत असेल की मी असे पाहिले, तर ते त्याने स्वतः पाहिलेले असले पाहिजे. मी असे ऐकले अशी तो साक्ष देत असेल तर त्याने स्वतः ते ऐकलेले असले पाहिजे. मला अशी गोष्ट ज्ञात झाली किंवा माझं या गोष्टीवर मत आधारलेलं आहे, तर ती गोष्ट त्याला स्वतःला ज्ञात झाली असली पाहिजे, त्याच्या स्वतःचं मत आधारलेलं असलं पाहिजे. आणि जर एखाद्या ग्रंथावर त्याचं मत आधारलेलं असेल तर त्या लेखकाला न्यायालयात बोलावलं जातं, किंवा तो लेखक मृत आहे किंवा येऊ शकत नाही न्यायालयामध्ये, तो आजारी वगैरे असू शकतो, किंवा तो इतका दूर राहतो कोर्टापासून का येण्या जाण्यास खूप वेळ आणि पैसा खर्च होईल आणि तसं करणं वाजवी नाहीये असं न्यायालयाला वाटतं, तर त्या ग्रंथावर जर मत आधारलेलं असेल आणि ही जी आता सांगितली अशी परिस्थिती असेल, तर त्या एक विवेचक ग्रंथाची एक प्रत न्यायालयात हजर केली जाईल. आणि आरोपीच्या साक्ष मध्ये जर काही मूर्त वस्तूचा उल्लेख आला तर न्यायालय ती मूर्त वस्तू न्यायालयात हजर करण्यासंदर्भात फरमावू शकेल. पुन्हा एकदा कलम 60 तोंडी पुरावा प्रत्यक्ष असला पाहिजे याचा अर्थ आपण पाहू की जर साक्षीदार कोर्टामध्ये काही पाहिले काही ऐकले असं म्हणत असेल तर त्याने स्वतःच ते ऐकलेलं पाहिजे, पाहिलेलं पाहिजे. अने पाहिलं, अने ब ला सांगितलं, ब ने मला सांगितलं आणि मी कोर्टामध्ये येऊन सांगतो, तर असं चालणार नाही. एखाद्या ग्रंथावर मत आधारलेलं असेल तर तो ग्रंथचा लेखक न्यायालयात बोलवावा. लेखक येऊ शकत नसेल असं न्यायालयाला जर योग्य वाटतंय की त्याने तो मृत आहे, तसेच तो आता खूप दूरवर राहतो, आजारी आहे, खूप खर्च होईल, वेळ वाया जाईल असं न्यायालयाचं मत झालं, तर त्याला बोलवणं योग्य नसेल तर एक विवेचक ग्रंथ न्यायालयात हजर केला तर त्या ग्रंथावर आधारलेलं मत जे आहे ते प्रत्यक्ष आहे असं म्हटलं जाईल. आणि तसंच जर साक्षमध्ये एखाद्या मूर्त वस्तू जिला भौतिक अवस्था आहे, मग ती चाकू, विषाची बाटली, तलवार, पैशाची बंडल, सोन्याचा हंडा, असं काही वस्तू मूर्त वस्तू असू शकते, तर न्यायालय ती वस्तू मूर्त वस्तू न्यायालयात हजर करण्यास सांगू शकेल. तेव्हा म्हटलं जाईल का तोंडी पुरावा जो आहे तो प्रत्यक्ष आहे. प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5 लेखी पुराव्यांविषयी. त्यातलं कलम क्रमांक 61 दस्तऐवजांची आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची शाबिती कशी करतात, तर ती तरतूद आहे, ती व्याख्या आहे. दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची शाबिती ही अव्वल किंवा दुय्यम पुराव्याने करतात. कलम 62 मध्ये अव्वल पुरावा हे त्याचं शीर्षक आहे. अव्वल पुरावा कशाला म्हणायचं? न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज, तो शब्द जो आहे खुद्द तो दस्तऐवज म्हणजे अव्वल पुरावा होय. मित्रांनो, कलम 62च्या अव्वल पुरावासाठी 2 स्पष्टीकरणं ती दिली आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यावर अवघड स्वरूपाची प्रश्न आपल्याला येऊ शकतात. त्यातलं स्पष्टीकरण क्रमांक 1, जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केलेला असतो तेव्हा प्रत्येक भाग हा इतर भागांचा अव्वल पुरावा असतो. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? मी एक पुस्तक छापायचं ठरवलं आणि अशा प्रकारे पुस्तकाच्या प्रती माझ्याकडे छापून आल्या, अनेक भागात निष्पादित केले. याचा अर्थ का अनेक सारखे सारखे भाग त्याचे बनवले. जेव्हा आपण पुस्तक छापतो एका वेळेस 2000 10,000 छापू शकतो, किंवा राजकारणी माणसं प्रचाराच्या वेळी वाटण्यासाठी जे प्रचार पत्रक छापता, घोषणापत्रक, ते म्हणू शकता तुम्ही. तर जेव्हा अनेक भागात निष्पादित केलं जातं, तयार केलं जातं, तेव्हा त्यातलं प्रत्येक दुसऱ्याचं हे सगळेच एकमेकांचे अव्वल पुरावा आहे. कारण फरक बघा मित्रांनो, जर तुम्ही जमीन, फ्लॅट, प्लॉट खरेदी करायला सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुमचं जे खरेदी खत आहे ते नोंदवायला गेले, तर तिथे तुम्हाला एकच दस्तऐवज मिळणार आहे.
म्हणजे खुद्द तो एक दस्तऐवज तो झाला तुमचा अव्वल पुरावा, आणि तुम्ही त्याची झेरॉक्स करून अटेस्टेड कॉपी केली का तो तुमच्या कलम 63 नुसार दुय्यम पुरावा होणार आहे. आता जसं खरेदी खत ही एकच मूळ प्रत बनते, परंतु ज्यावेळेस पुस्तक छापलं जातं, घोषणापत्रक छापले जातात, त्यावेळेस अशा प्रकारे जास्त संख्यांमध्ये सारखाच मजकूर असलेले दस्तऐवज तयार होतात आणि मग ते सगळेच्या सगळे एकमेकांशी तंतोतंत जुळणारे असतात, म्हणून ते एकमेकांचा अव्वल पुरावा आहे. स्पष्टीकरण 1 मधला पुढचा मुद्दा आहे समप्रतिलेख निष्पादित करणं. आता हे समप्रतिलेख निष्पादित करणं म्हणजे काय मित्रांनो, की जेव्हा एखाद्या दस्तऐवजाचा काही भाग हा ज्या पक्षकारांनी निष्पादित केलेला असतो, तेव्हा त्याने स्वतःच निष्पादित केलेला भाग त्याच्यापुरता अव्वल पुरावा असतो, इतरांसाठी तो अव्वल पुरावा होऊ शकत नाही. आपलं स्पष्टीकरण क्रमांक 2, त्याच्यासाठी तुम्हाला महत्वाचा शब्द लक्षात ठेवायचा आहे, एकच एकरूप प्रक्रिया. जेव्हा छायाचित्रणाच्या, शिळामुद्रणाच्या, प्रिंटिंगची जी काही आपली वेगवेगळी पद्धत आहे, या अशा पद्धतीतनं जेव्हा तुम्ही एकाच एकरूप प्रक्रियेने जेव्हा अनेक दस्तऐवज तयार करतात, तेव्हा ते सगळेच्या सगळे एकमेकांचे अव्वल पुरावा असतात. आता बघा, कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असतो, तुम्ही काय प्रिंट करायचं आहे ते एकदा निवडलं आणि त्याच्यासमोर जर ऑर्डर दिली 10 कॉपी 20 कॉपी, तर ते क्लिक केल्यासरशी त्या मोबाईल कॉम्प्युटरला जोडलेल्या प्रिंटरमधनं तेवढ्या प्रती बाहेर येणार आहे. मग तुम्ही ते कॉम्प्युटरवर ते काय प्रिंट करायचं आहे ते निवडणं, किती प्रती हव्या आहेत त्यासाठी ठरवून ते क्लिक करणं, कॉम्प्युटरला प्रिंटची ऑर्डर देणं आणि त्या प्रिंटरमधनं त्या प्रती बाहेर येणं, ही झाली त्या सगळ्या 10 की 20 का ज्या काय 50 प्रती तुम्ही सांगितल्या असतील त्यांच्या जन्माला येण्याची ही झाली एकच एकरूप प्रक्रिया. सेम प्रोसेसमध्ये त्या सगळ्या प्रती ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या एकमेकींशी तंतोतंत जुळणाऱ्या असतील व त्या एकमेकींचा अव्वल पुरावा असतील. आता समजा तुम्ही कॉम्प्युटरवर म्हणा, कॉम्प्युटरच्या प्रिंटरने म्हणा, किंवा मोठ्या प्रिंटिंग मशिनरी, मोठ्या प्रिंटिंग प्रेसमधून मोठ्या मशीनने तुम्ही काही प्रती बनवल्या एकाच एकरूप प्रक्रियेने, तर त्या एकमेकींचा अव्वल पुरावा झाल्या. आता समजा की एखाद्या राजकारणी व्यक्ती आहे, त्याने प्रचार करण्यासाठी 10,000 पत्रकं छापले आणि एकाच एकरूप प्रक्रियेतून त्याला ते मिळाले, ते सगळे 10,000 एकमेकांसाठी अव्वल पुरावा झाले. आता त्याचा प्रचार अजून काही संपेना, त्याला आणखी प्रचारासाठी घोषणापत्रकांची आवश्यकता आहे. मग हे जे सुरुवातीला बनवलेले 10,000 पत्रकं होते, यातलं एक पत्रक तो घेईल आणि ह्या एका पत्रकावरून पुन्हा आणखी 5,000 पत्रकं छापेल. तर लक्षात घ्या, नंतर बनवलेले ते जे 5,000 पत्रकं आहे ते एकमेकांसाठी अव्वल पुरावा होतील, कारण ते एकाच एकरूप प्रक्रियेतून जन्माला आले. परंतु नंतर बनवलेले ते जे 5,000 पत्रकं आहे ते ह्या 10,000 मधल्या एकावरून बनलेले, ह्या मूळ लेखावरून बनलेले, याच्यासाठी ते 5,000 हे दुय्यम पुरावा असतील. अशा प्रकारे हे दोन्ही स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने अभ्यासावे. या पुढचं कलम आहे कलम क्रमांक 63, दुय्यम पुरावा, सेकंडरी एव्हिडन्स. कलम 63 ला एकूण 5 उपकलम आहेत आणि त्या 5 प्रकारे आपल्याला दुय्यम पुरावा म्हणजे काय ते स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, आपण त्याच्यासाठी एक निमोनिक्स केलेला आहे, प्रयास मुनी. प्रयत्न करण्याला समानार्थी शब्द आहे प्रयास, आणि ऋषीला आपण मुनी म्हणतो. अशा प्रकारे प्रयास मुनी या निमोनिक्सद्वारे आपण कलम 63 लक्षात ठेवणार आहोत. पहिला अक्षर प्र म्हणजे प्रमाणित प्रती. या कायद्यात जिथेही पुढे पुढे प्रमाणित प्रती म्हणजे सर्टिफाईड कॉपीज असा शब्द येईल, त्या सगळ्या प्रमाणित प्रती म्हणजे कलम 63 नुसार दुय्यम पुरावा होय. दुसरं अक्षर येतं या. यांत्रिक प्रक्रियांनी तयार केलेल्या आणि मूळ लेखावर ताडून पाहिलेल्या प्रती या कलम 63 नुसार आहे दुय्यम पुरावा. तिसरं अक्षर येतं स. समप्रतिलेख निष्पादित केलेलं नसेल
त्यांच्यासाठी झाला दुय्यम पुरावा. आपण कलम 62च्या स्पष्टीकरण 1 मध्ये बघितलंय, संप्रतिलेख निष्पादित केलेलं असेल त्यांच्यासाठी झाला तो अव्वल पुरावा आणि ज्यांनी नाही निष्पादित केलेलं त्यांच्यासाठी झाला तो दुय्यम पुरावा. आपल्या निमोनिक्स मधलं चौथं अक्षर आहे मू. मूळ लेखावरून तयार केलेल्या आणि ताडून पाहिलेल्या प्रती या आहे कलम 63 नुसार दुय्यम पुरावा. मग तुम्ही म्हणाल यांत्रिक आणि मूळ मध्ये फरक काय आहे? यांत्रिक मध्ये जे आहे ते एका यंत्राचा वापर केलेला आहे आणि मूळ लेखावरून हाताचा जो चौथा पाहिला आपण तिथं मानवी कौशल्य पाहून लिहिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचं जे आहे ते मात्र तोंडी निवेदन आहे. प्रयास मुनी निवेदन. आतापर्यंत जे चारही पाहिले आपण पहिले त्यांना फिजिकल एक्झिस्टन्स आहे, भौतिक अवस्था आहे, स्थायू अवस्था आहे, दस्तऐवज आहे ते. आणि पाचवं जे आहे ते मात्र तोंडी निवेदन आहे. हे काय आहे आपण बघू. जेव्हा एखादा दस्तऐवज एखाद्या व्यक्तीने पाहिलेला आहे आणि त्या दस्तऐवज पाहिला असल्याबद्दल तो जर न्यायालयामध्ये साक्ष देत असेल की न्यायाधीश साहेब मी असा दस्तऐवज पाहिला होता, त्यात हे असं लिहिलेलं होतं, तर त्याने स्वतः तो दस्तऐवज पाहिलेला आहे आणि तो ते तोंडी निवेदन कोर्टामध्ये पाहिलं असल्याबाबत करतो, तर हे सुद्धा कलम 63 नुसार झालं दुय्यम पुरावा. आता आपण अभ्यासणार आहोत कलम क्रमांक 74 सार्वजनिक दस्तऐवज, पब्लिक डॉक्युमेंट. पुढील दस्तऐवजांना सार्वजनिक दस्तऐवज म्हणायचं आहे. सार्वभौम अधिसत्तेच्या, निकायांच्या, अधिकरणांच्या, भारताचे, राष्ट्रकुलातील एखाद्या देशाचे किंवा परकीय देशाचे शासनांग, विधानांग, न्यायांग यातील लोक अधिकाऱ्याच्या कृतीचे दृश्य स्वरूप किंवा त्यांच्या कामकाजाचे दस्तऐवज, अभिलेख तसेच कोणत्याही राज्यात ठेवलेले खासगी दस्तऐवजांचे सार्वजनिक अभिलेख यांना सार्वजनिक दस्तऐवज म्हणायचं आहे. पुढची व्याख्या आहे कलम क्रमांक 75 खासगी दस्तऐवज, प्रायव्हेट डॉक्युमेंट. अन्य सर्व दस्तऐवज हे खासगी दस्तऐवज आहे. म्हणजे कलम 74 मध्ये जे दिलेले आहे ते सोडले तर उर्वरित सर्व कलम 75च्या व्याख्येनुसार खासगी दस्तऐवज येतात. पुढची व्याख्या आहे कलम 76 सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती. ज्या व्यक्तीला दस्तऐवज पाहण्याचा, निरीक्षण करण्याचा हक्क आहे त्याने त्यासाठी अर्ज केल्यानंतर आवश्यक असलेली फी भरल्यानंतर संबंधित अधिकारी हा त्या दस्तऐवजाची प्रमाणित प्रत त्या मागणी करणाऱ्या व्यक्तीला देईल आणि खरी प्रत असं प्रमाणपत्र त्याच्या तळाशी लिहून देईल. तसेच स्वतःचं पदनाम, स्वतःचं नाव, दिनांक आणि मोहरेचा वापर करण्यास प्राधिकृत असेल तर मोहरेचा वापर करून ती प्रमाणित प्रत त्या व्यक्तीला देईल. मित्रांनो, कलम 76 साठी एक स्पष्टीकरण आहे. ज्या अधिकाऱ्याच्या पदीय कामानुसार दस्तऐवजाच्या प्रमाणित प्रती देणं ही त्याची जबाबदारी असेल तर त्या दस्तऐवजांचा ताबा हा त्याच्याचकडे आहे असं ह्या कलमाच्या अर्थानुसार मानलं जाईल. यापुढे आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 7 शाबितीची जबाबदारी. त्यातलं पहिलं कलम आपण घेतोय कलम क्रमांक 101. त्याचं शीर्षक आहे शाबितीची जबाबदारी, बर्डन ऑफ प्रूफ. जो कोणी स्वतः प्रपादन केलेल्या म्हणजे स्वतः मांडलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असलेले वैध हक्क आणि दायित्व याबाबत निर्णय दिला जावा असं न्यायालयाला आवाहन करील तेव्हा त्या तथ्यांचे अस्तित्व त्या व्यक्तीने शाबित केले पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या तथ्याचे असे अस्तित्व शाबित करण्यासाठी एखादी व्यक्ती बांधलेली असते तेव्हा शाबितीची जबाबदारी ही त्या व्यक्तीवर आहे असं म्हटलं जातं. या कलमाखाली 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती आवर्जून वाचून घ्यावी. की जर मी न्यायालयाला सांगत असेल की न्यायाधीश साहेब
खंडूने खून केलेला आहे, त्याला खुनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा द्या, तर खंडूने खून केला हे मी साबित केलं पाहिजे. आणि जर न्यायाधीशांना मी सांगत असेल की खंडूच्या ताब्यात असलेली ही जी 10 एकर जमीन आहे तिचा खरा मालक मी आहे, तर ती 10 एकर जमीन कशी माझी आहे हे न्यायालयामध्ये मीच साबित केलं पाहिजे, असा या कलमाचा अर्थ होतो. पुढचं कलम आहे 113A. विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गृहीतक. जेव्हा विवाहाच्या दिनांकापासून 7 वर्षांच्या आत एखाद्या महिलेने आत्महत्या केलेली असेल आणि तिच्या आत्महत्याच्या नजीकच्या काळात तिला क्रूर वागणूक दिली जात होती आणि ही क्रूर वागणूक तिचा पती आणि पतीच्या नातेवाईक यांनी दिलेली आहे असे न्यायालयाला दाखवून देण्यात आले असेल, तर तिच्या आत्महत्येला तिचा पती व पतीचे नातेवाईक यांनीच अपप्रेरणा दिली असे न्यायालयाला गृहीत धरता येईल. या कलमासाठी स्पष्टीकरण आहे. क्रूर वागणूक देणे याचा अर्थ काय घ्यायचा? भारतीय दंड संहिता 498A कलमामध्ये क्रूर वागणूकचा जो अर्थ दिलेला आहे तोच अर्थ इथे घ्यायचा आहे. आपल्या अभ्यासातला पुढचं कलम आहे 113B. हुंडाबळी संदर्भात अनुमान. एखाद्या व्यक्तीने विवाहित स्त्रीचा हुंडाबळी घेतला आहे किंवा काय असा ज्यावेळेस निर्णय न्यायालयाला घ्यावयाचा असतो आणि त्या स्त्रीचा छळ झालेला आहे, तिला क्रूर वागणूक दिलेली आहे आणि त्यामागे हुंड्याची मागणी होती असा इरादा दर्शवून देण्यात आलेला असेल, तेव्हा न्यायालय असे गृहीत धरी की हा हुंडाबळी आहे. आणि या कलमाखाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. हुंडाबळी शब्दाचा अर्थ भारतीय दंड संहिता कलम 304B मध्ये जो दिलेला आहे त्याप्रमाणे घ्यायचा आहे. आपल्या अभ्यासातलं पुढचं कलम आहे कलम क्रमांक 114C. बलात्कारासंबंधीच्या खटल्यामध्ये संमतीच्या अभावासंदर्भातलं गृहीतक. कलम भारतीय दंड संहितेचं कलम 376 च उपकलम 2 ते खंड अ पासून ते N पर्यंत असलेल्या खटल्यांमध्ये लैंगिक संभोग झाला असल्याचे साबित केलेले असेल आणि तो लैंगिक संभोग महिलेच्या संमती वाचून की संमतीने झालेला आहे याचा निर्णय घ्यावयाचा असतो, तेव्हा पीडित महिलेने तिच्या साक्षी पुराव्यांमध्ये संमती नव्हती असे सांगितलेले असेल तर न्यायालय संमती नसल्याबाबतचं गृहीत धरणार आहे. आपल्या अभ्यासातलं पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 9 साक्षीदारांसंबंधी. त्यातलं कलम आपण अभ्यासणार आहोत कलम क्रमांक 125 अपराध घडल्यासंबंधी माहिती. कोणत्याही दंडाधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला एखादा अपराध घडल्याबाबतची माहिती कोठून मिळाली याबाबतची माहिती सांगण्यास सक्ती करता येणार नाही. तसेच कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला सार्वजनिक महसुलाच्या हितसंबंधांच्या विरुद्ध असलेल्या अपराध बाबतची माहिती कोठून मिळाली याची माहिती सांगण्यास सक्ती करता येणार नाही. हा प्रश्न अशाही पद्धतीने विचारला जातो, खबऱ्याचे नाव सांगण्याची सक्ती करता येते का? तर कलम 25 नुसार सांगता येत नाही. अपराधासंबंधी माहिती असं म्हणणं किंवा खबऱ्याचे नाव असं म्हटलं तरी चालेल. तर अपराधाची माहिती आणि खबऱ्याचं नाव सांगण्याचं बंधन कलम 125 नुसार करता येत नाही. मित्रांनो, या कलमाखाली एक स्पष्टीकरण आहे. महसूल अधिकारी या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की महसुली कामासंदर्भात नेमलेला कोणताही अधिकारी म्हणजे महसूल अधिकारी होय. आपल्या अभ्यासातलं पुढचं प्रकरण आहे 10. त्याचं शीर्षक आहे साक्षीदारांच्या साक्ष तपासणीविषयी. आता आपण अभ्यासणार आहोत प्रकरण 10 मधलं कलम क्रमांक 146 उलट तपासणीत कायदेशीर असलेले प्रश्न. ह्या कायद्यामध्ये
146 कलमाच्या अगोदर ज्या प्रकारचे प्रश्न विचारायला परवानगी दिलेली आहे त्या व्यतिरिक्त हे पुढचे कलम 146 मध्ये असलेले प्रश्न विचारण्यास परवानगी आहे. साक्ष ज्याची घेतली जात आहे त्याच्या सत्यवादित्वाची परीक्षा करणारे प्रश्न, म्हणजे तो किती खरे बोलतो आहे याची उत्तरे मिळू शकतील असे प्रश्न विचारता येईल. तसंच त्याचे जीवनात स्थान काय आहे, तो खरा कोण आहे, त्याचं अस्तित्व काय आहे याची माहिती मिळतील असे प्रश्न विचारता येईल. तसेच त्याच्या अगदी चारित्र्य त्याचे डळमळीत करता येईल असे प्रश्न की ज्या प्रश्नांची उत्तरं देता देता तोच एखाद्या गुन्ह्यात गोवला आहे, तो शिक्षेला पात्र होऊ शकतो, अशी परिस्थिती असली तरी ते प्रश्न विचारता येतील. परंतु कलम 146 नुसार पुढील प्रकारचे प्रश्न उलट तपासणीत विचारता येणार नाही. कोणते प्रश्न विचारता येणार नाही? भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अ पासून ते 376 ई पर्यंतच्या अपराधाखालील खटल्यामध्ये पीडित महिलेच्या संमतीचा वादप्रश्न असेल तर संमतीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी महिलेचे पूर्वचारित्र्य वाईट होते याबाबतचे प्रश्न विचारता येणार नाही. तसेच तिचे पूर्वी कोणाबरोबर लैंगिक संबंध होते याबाबतचे पुरावे न्यायालयामध्ये देता येणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण 20 मार्कांच्या पुरावा कायद्याची ही रिव्हिजन केलेली आहे. पुन्हा एक लेक्चर जे आहे ते आपण पुरावा कायद्याच्या आयोगाचे झालेले प्रश्न आणि काही सरावाचे प्रश्न यावर आधारित घेऊ की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये असा एकही प्रश्न यायला नको की ज्यावर आपण अभ्यास केलेला नाही किंवा ज्याचा आपण विचार केलेला नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी माझे पूर्वीचे लेक्चर्स सगळे पुरावा कायद्याचे ऐकलेले आहे, माझी नोट्स अभ्यासलेली आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने ह्या रिव्हिजन लेक्चर प्रमाणे तुम्हालाही वैयक्तिक रिव्हिजन करता येते का, किमान कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण कलम चांगल्या पद्धतीने आठवता येतात का याचा प्रयत्न करावा. तसेच ज्यांनी कोणी माझ्याकडनं नोट्स घेतलेली नाहीये, आपल्या ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं नाहीये, परंतु ज्यांना हे रिव्हिजन लेक्चर आवडलं तर त्यांनी माझा मोबाईल क्रमांक 9822272871 वर मला व्हॉट्सअपवर संपर्क करावा, माझ्याकडनं नोट्सची मागणी करावी, ती नोट्स झेरॉक्स करावी आणि सगळे ॲडव्होकेट सचिन मोरे PSI लॉ नावाने असलेलं जे माझं YouTube अकाउंट आहे त्यावरचे जे लेक्चर आहे ते नोट्स समोर ठेवून ते लेक्चर ऐकावे, त्यानंतर हे रिव्हिजन लेक्चर ऐकावे आणि ह्या पुरावा कायद्याच्या अभ्यासासंदर्भात जर काही अडचण असेल तर मला कॉल करावा. तर मित्रांनो, पुरावा कायदा तुमचा चांगला अभ्यासून लवकरात लवकर होईल अशा प्रकारे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रश्नोत्तराचं एक लेक्चर घेतल्यानंतर लवकरच आपण भारतीय दंड संहिता या विषयाला सुरुवात करू. धन्यवाद.